मतदारांचा प्रतिसाद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर पोंदेवाडी हे गाव माझ्यासाठी नवीन नाही. मला आजच्या भेटीगाठी या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे. जुन्या काळातले माझे सगळे सहकारी व ज्येष्ठ सहकारी सगळे माझ्याबरोबर प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की या गावाने मला आजपर्यंत मी कुठून उभा राहिलो, कसा उभा राहिलो हे कधी विचारलं नाही. भरभरून मतदान केलं. आजची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. आम्हाला निश्चितपणे आम्हा दोघांनाही पण या गावातून प्रचंड मतदान होईल आणि यावेळेस आंबेगाव तालुक्यामधले इतिहास घडणारा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पारगाव जारकरवाडी गट आहे. एक इतिहास घडणार आहे. या इतिहासाला कोणी थांबवू शकत नाही. लोकांचा जनआक्रोश आहे. ते सध्याच्या परिस्थितीत लोकांना वाटतंय का या सगळ्या घटना अशाच पद्धतीने पुढे जाव्यात. एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं. गावागावातला चांगला प्रतिसाद आहे मला. आता तुम्ही गेले काही दिवस प्रचार करताय, तर जे प्रचारात काय तुम्हाला समस्या मांडतायत का नाही जनसामान्य? नाही नाही लोक मला त्यांना माहीत आहे त्यांच्या अनेक समस्या आहेत. पण त्यांना खात्री आहे आज समस्या मांडून निवडणुकीच्या काळात आणि आचारसंहितेच्या काळात कोणत्याही समस्या मांडल्या तर ती कधीच सुटत नसतात. लोभासाठी तयार केलेली यंत्रणा म्हणजेच ही व्यवस्था ही आचारसंहितेच्या काळात एखाद्याने एखादं काम सांगितलं आणि त्याला फसवेगिरीने उत्तर दिलं तर त्याचा निकाल निघत नाही. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी पूर्वी केलेलं काम लोकांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांना माहीत आहे का उद्याच्या काळामध्ये भाऊ जर या परिसरातून निवडून गेला तर आमच्या आयुष्यातले काही छोटे मोठे प्रश्न आहे, अडीअडचणी आहे ते निश्चितपणे भाऊ सोडवणार आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करायची गरज नाही. कोणाच्या दारात जायची गरज नाही. आमचा जो कार्यकर्ता आहे, आमचा जो नेता आहे, मी ज्यांना निवडून देतो, लोकप्रतिनिधी आमच्या दारात येईल आणि आमचे प्रश्न सोडवेल अशी भावना लोकांची आहे. धन्यवाद.